हॅलो फ्रेंड्स, तर आपल्याला आजच्या भागामध्ये असं दिसतंय की राणी आता ऑफिसमध्ये गेलेली असते. तर उर्मिला इकडे विक्रांतवरती चिडत असते. विक्रांत, सुटाबुटामध्ये तर मी पाहिजे होती, ती गावरान राणी नाही. विक्रांत म्हणतो, तिला ते कपडे शोभून दिसणार नाहीत. तिला लगेचच आपला जीव गमवावा लागेल. उर्मिला विचारते, अरे तू असं काय केलं आहे? विक्रांत म्हणतो, ती फॅक्टरीत ज्या पावलाने गेलेली आहे ना, आता वापस ती तिचा एकतर जीव गमावून टाकेल, नाहीतर अंथरुणावरच पडून राहील, असं विक्रांत उर्मिलाला म्हणत असतो. इंद्राच्या डोक्याला विक्रांतने राणीचं जाम टेन्शन दिलेलं असतं. तर आता इकडे इंद्रा व राणी ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. गोट्याला इंद्रासोबत जी राणी आहे तिला पाहून खूपच आश्चर्य वाटतं. आणि कोण आली आहे ही इंद्र सरांबरोबर? आता लगेचच ताबडतोब राणीला कळवायला पाहिजे, असं गोट्या म्हणत असतो. कारण राणीने तिच्या हातामध्ये जी फाईल असते ती आपल्या तोंडासमोर ठेवलेली असते. त्यामुळे गोट्याला राणी ओळखतच नाही. इंद्रा आता राणीच्या तोंडासमोरील फाईल काढून, ही आपली आता नवीन पीए आहे. राणीला पाहून कामगार तर खूपच खुश होतात. गोट्या तर उड्या मारूच डान्स करू लागतो. आता राणी सर्व कामगारांना सांगते की चला आता आपापल्या कामाला लागा. तर राणी इंद्राला म्हणते, काय मग कशी वाटली पीए? खडूस बॉसची खडूस पीए? व दोघेही हसू लागतात. इंद्रा व राणी केबिनमध्ये जातात. तर मध्येच चिकूचा विषय निघतो. इंद्रा खूपच अपसेट होतो. राणी त्याला शांतपणे समजावू लागते. आपण ना चिकूसारखं आनंदी राहूयात, असं बोलू लागते. तर आता इकडे घरी मालती आबांवरती चिडलेली असते की राणीला ऑफिसमध्ये कस काय गेली ती. आता इंद्राचा फोन एकसारखा वाजत असतो. तेवढ्यात राणी तो उचलते व एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत इंद्राची मीटिंग फिक्स करते. हे पाहून तर इंद्रा खूपच खुश होतो. तर आता विक्रांत गजाला फोन करून विचारतो, आपला प्लॅन व्यवस्थित चालू आहे ना? गजा बोलतो, हो सर, तुम्ही काळजी करू नका. विक्रांतने मुद्दामून एक फास्ट चालणारी मशीन फॅक्टरीमध्ये आणून ठेवलेली असते. तर ती आता विक्रांत राणीला चालू करण्यासाठी तयार करतो. विक्रांत राणीला म्हणतो, पीए आहेस ना, आणि आज तर तू नवीन आली आहे ऑफिसमध्ये पीए म्हणून, तर कर की तुझ्या हाताने उद्घाटन व ती मशीन चालू कर. विक्रांत बळजबरीने राणीला तयार करतो. इंद्रा तिला नको नको म्हणत असतो, पण राणी ती मशीन चालवण्यासाठी आता पुढे जाते. तर तिचा हात एका धारदार शस्त्रावरती असतो. तर आता राणी तिचा हात गमावेल का? इंद्रा राणीला वाचवू शकेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.